नमस्कार मान्यवर व्यासपीठ, आदरणीय दुर्गाताई तांबे सर, ज्यांच्यामुळे मी इथे आले ते आमचे श्यामदादा लोंढे, मिलिंद दादा आणि या कार्यक्रमाचे आयोजक सर्वे सर्वा श्री भाऊसाहेब डेरे आणि त्यांचे कुटुंबीय. आधी माझं भाषण पूर्ण होण्याआधी मी आपलं निवेदन करणारे आहेत त्यांचं मनापासून कौतुक करते. माझ्या बोलण्यानंतर मी विसरायला नको. अतिशय सुंदर निवेदन करतात. एवढा प्रचंड क्राऊड, मला खरंच कौतुक वाटतं भाऊसाहेब की तुम्ही हा कार्यक्रम कुठेही करू शकला असतात, संगमनेर काय, शिर्डी काय किंवा अजून कुठल्याही मोठ्या शहरात, पण तुम्ही आपल्या मातीशी जोडलेलं नातं विसरला नाहीत आणि तुम्ही इथे कार्यक्रम केला, याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. जेव्हा या कार्यक्रमाला मला सुरुवातीला दीड महिन्यापूर्वी आमंत्रण आलं होतं तेव्हा असं शूटिंग होतं की मला येणं शक्यच नव्हतं. कामशेतलं शूटिंग होतं आणि दिवसा अचानक आम्हाला शूटिंगमधनं सोडत नाहीत, पण योग होता असं वाटतं मला की 8 दिवसापूर्वी मला त्या डिरेक्टरने सांगितलं, ताई या दिवशी तुम्हाला शूटिंग नाहीये. मी लगेच श्यामदादांना कॉल केला की त्यांचा पाहुणा नक्की झाला नसेल तर ती तारीख मला नेमकी मोकळी मिळाली आहे आणि श्यामदादांनी एका तासात मिलिंद दादांशी आणि भाऊसाहेबांशी बोलून मला सांगितलं की ताई तुम्ही नक्की या, तुम्हाला आमंत्रण आहेच. आणि मला खूप बरं वाटलं. या निमित्ताने मी म्हणेन माझ्या काही सगळ्यांच्या मातोश्री, आज मला कौतुक वाटलं की एक डॅशिंग बाई, आम्ही पडद्यावरच फक्त नायिकांच्या भूमिका साकारतो पण अशा खऱ्या नायिका आयुष्यात फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे कृष्णा आईंचं मी मनापासून अभिनंदन करते. आता मी त्यांच्या बाजूला एवढा वेळ बसले होते, एवढी स्ट्रॉंग, एवढी जिद्दी बाई, आणि अशी अजूनही म्हणजे कोण म्हणेल का या बाईला काय डिस्चार्ज मिळालाय आणि आलेत या, एवढं त्या मस्त आहेत. कुठेही दुखण्याचा लवलेश नाही, बोलण्यात कुठेही असं नाही, ते दुखणं सांगतायत, रडगाणं गातायत, काही नाही. त्यामुळे भाऊसाहेब आम्हाला अगदी 100% विश्वास आहे की तुम्हा सगळ्या मुलांना या बाईनी, या मातेने कसं वाढवलं असेल. खरंच मनापासून सलाम. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. माझ्या आई शिक्षिका, वडीलही माझे मिलमध्ये, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. पण माझ्या आईचे संस्कार ज्यामुळे मला आजही अभिमानाने मागे वळून पाहताना वाटतं की आपलं पाऊल कुठेही चुकीचं पडलं नाही, कारण ते आमच्यावरचे संस्कार होते. नाहीतर या इंडस्ट्रीत वावरताना बरेच मोहाचे क्षण येत असतात, पण आईचा एवढा धाक होता, जबाबदारी होती की कुठेही तुझं पाऊल चुकलेलं पाहिलं तर मी तुला काम करू देणार नाही, आम्ही तुझ्यावर कोणीही अवलंबून नाही, तू नीट वागलीस तर तुला सिनेमात काम करायला देईन. आणि त्यामुळे आज खरंच अभिमान वाटतो की माझे सासूबाई माझ्या आत्ताच गेल्या 2 वर्षांपूर्वी, पण माझे सासू सासरे म्हणा, आई वडील म्हणा, माझी भावंड म्हणा आणि माझ्या सगळ्या नंदा, सगळेच सासर आणि माहेरचा परिवार जे मला एवढा पाठिंबा देतात, सपोर्ट करतात, कौतुक करतात, हे सगळं त्याचं श्रेय आहे. कारण तुमच्यावर झालेले संस्कार जे मी मुलींवर आता केले. माझी मोठी मुलगी पायलट आहे एअर इंडियामध्ये, दुसरी मुलगी माझी डॉक्टर आहे, आणि बरं वाटलं त्यांनी वेगळी क्षेत्र निवडली. मग आमचा काही हट्ट नव्हता की या इंडस्ट्रीत यावं म्हणून. आज एका मातेच्या सोहळ्याला आले. मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी न येऊ देणं हेच आपल्या मुलांचं कर्तव्य असतं आणि त्यांनाच त्या आई वडिलांचा आशीर्वाद असतो. ज्यांचे डोळे बघून मनातले भाव जी ओळखते ती फक्त आणि फक्त आईच असते. तिला समजत असतं आपल्या मुलाचं दुःख काय आहे, मुलगा कधी सुखात आहे, काय प्रॉब्लेम आहे, एवढी ती काळजी करत असते आणि डोळ्यांमधून वाचत असते. आणि हे मन फक्त आईला कळतं. नंतर पत्नी त्याच्यात आयुष्यात सहभागी होते, पण आईची जागा खरंच कोणीही घेऊ शकत नाही. आताची पिढी आपण बघतो. आता मला ग्रामीण भागात बरं वाटतं, बऱ्याच वेळा मी कार्यक्रमांना फिरत असते आणि आता इलेक्शनमुळे तर मी महिलांचे एवढे कार्यक्रम करते. एक इमेज म्हणून बोलावलं जातं, एक वक्तृत्व करणारी एक स्त्री म्हणून बोलावलं जातं, पण मला बरं वाटतं की भाऊसाहेब तुम्ही तुमच्या आईचे कष्ट विसरला नाही. तुम्ही कोणी भावंड, 4 भावंड असाल की हे खरंच तुम्हाला सलाम आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय असतं, आता आपण बघतो की बऱ्याच स्त्रिया शहरांमध्ये माझा नवरा आणि माझी मुलं एवढीच तिला हवी असतात, आपल्या सासू सासरे नको असतात, आई वडील प्रत्येक मुलीला हवे असतात पण सासू सासरे नको असतात. पण अशा काळात तुमच्या पत्नी तुमच्या आईंना तेवढंच पाहतायत आणि एवढी कौतुकाची बाब आहे की हे ग्रामीण भागात चित्र
पाहायला मिळतं. आणि तुम्ही तुमच्या आईचाच अभिष्ट चिंतन सोहळा केला नाही तर इतर माझ्या सगळ्या मातांचा सत्कार केला, याबद्दल अतिशय 75 काय काय जणी 80 89 आहेत, मला माहित नाही त्यांच्या घरोघरी या 75 झालेत की नाही, पण तुम्ही हे ज्या पद्धतीने केलं ना याबद्दल सलाम आहे तुम्हाला. आणि तुम्ही हा डेरे वस्तीत केलं, खूप बरं वाटलं. म्हणजे येतानाच एक मी कधीपासून येते बॅनर बघत होते आणि काय कमाल, कारण हा कार्यक्रम होतोय की नाही ही शंका होती मला. श्यामदादा म्हणाले ताई त्यांच्या आईचं आत्ताच ऑपरेशन झालं, कालपर्यंत भीती होती, पण त्या एवढी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग, ती बाई अशी घडवणारच हो आपल्या मुलांना. खरंच आहे, खरंच आहे. आज मला या क्षेत्रात वावरते, मला खरं सांगू का माझ्या इमेजमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात कोणीतरी भाऊ आहे, कोणीतरी आई आहे, कोणीतरी मैत्रीण आहे, आणि ह्या इमेजचा मला अभिमान आहे. मला लोक बऱ्याच वेळा म्हणतात तुम्ही रडूबाईच्या भूमिका करता, पण मी अभिमानाने सांगते की शरीर प्रदर्शन करण्यापेक्षा माझी जी इमेज आहे आणि मी माझ्या महिलांच्या हृदयात बसले त्याचा मला अभिमान आहे. माझ्या सासरच्या ना माहेरच्या ना कधी मान खाली घालावी लागली नाही. जवळजवळ आतापर्यंत 325 चित्रपट केले आणि आत्ताही मी वर्षाला जवळजवळ 5 ते 6 चित्रपट करत असते. पण अजूनही आता मला जेव्हा भूमिका आवडते तेव्हा करते, कारण आता मला रडवण्याचा कंटाळा आलाय हो. असं वाटतं काहीतरी वेगळी भूमिका मिळावी, जशी मी धुरळा या सिनेमात एक राजकारणी बाई दाखवले होते, वेडिंगचा सिनेमा, केदार शिंदेचा श्रीमंत दामोदर पंत, वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या आणि मजा आली काम करायला. आता कलाकार म्हणून तीच भूक आहे आणि तसाच भूमिका मिळाव्यात, काम करत राहावं. महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच आम्ही सांस्कृतिक बॉडीवर आम्ही आहोत, ज्युरी म्हणून हे म्हणून, त्यामुळे सरकार दरबारी पण खूप एक आदराने बोलावलं जातं, याचा खरंच अभिमान वाटतो की आत्ता वाटतं सगळं पूर्णत्वास आलेलं आहे आणि अजूनही प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतं. आत्ताच मी परवा जालन्या महोत्सवात जाऊन आले रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमाला आणि खूप बरंच हजारोंचं पब्लिक होतं आणि माहेरच्यासाठीची क्रेज 32 वर्ष झाली हो सिनेमाला आणि अजूनही तीच क्रेज, म्हणजे कमाल झाली, खरंच कमाल झाली. हा देवाचा आशीर्वाद आहे, हे आमचे निर्माते दिग्दर्शक विजय कोंडकेंचा आशीर्वाद आहे मी असं म्हणेन, कारण माझ्या जागी आधी दुसरी नायिका होती, तुम्हाला ऐकून माझ्याकडनं कळलंच असेल बऱ्याच वेळा किस्से. आधी याच्यात भाग्यश्री पटवर्धन असणार होती, पण तिला मराठी सिनेमा करायचा नव्हता म्हणून माझ्या नशिबात तो चित्रपट होता आणि त्याला एवढं भरभरून यश मिळालं की असं वाटतं की नशिबातलं तुमच्या कोणी हिसकावून घेत नाही. मला आज एवढ्या महिला बघून बरंच वाटतंय की भाऊसाहेब एवढ्या प्रचंड संख्येने आता 2-2:30 वाजत आलेत. मला माहितीये सगळ्यांना भूक लागली असेल, मी जास्त वेळ बोलत नाही, पण मला आज तुम्ही मातांचा सत्कार केलात आणि आमच्या इंडस्ट्रीतले 2 किस्से मला सांगावे वाटतायत. आमच्या ह्याच्यातल्या एक फार वयस्कर आई, वयस्कर कलाकार ज्यांचं नाव मी घेऊ शकत नाही व्यासपीठावर, की संगीत नाटकात त्यांचं फार मोठं नाव होतं आणि फक्त त्यांची सून आणि मुलगा मुंबईतला एक फ्लॅट नावावर करण्यासाठी त्यांना बाल्कनीत बांधून ठेवलं होतं आणि रोज उकळतं पाणी त्यांच्या अंगावर होतं ते सह्या करायला, फक्त फ्लॅटवर सह्या करायला. म्हणजे हे वातावरण जेव्हा त्यांना चोरून एक फोन करायला मिळाला तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला फोन केला. जावयांचंही आत्ताच निधन झालं, आमच्या इंडस्ट्रीतले फार मोठे दिग्गज कलाकार. त्यांना कळल्यावर ते पोलिसांना घेऊन गेले आणि त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना सोडवलं. असे मुलं आणि अशा सुनाई असतात या काळात. म्हणून मला जेव्हा मी ग्रामीण भागात येते मला ती संस्कृती खूप आवडते. अजूनही आपल्या कुटुंबाला सगळे धरून आहेत, नाही तर आमच्या मुंबईत अजूनही सांगते माझ्या सासूबाई नाही मी पाहिलं, कारण माझ्या सासूबाईंनी मला कायम एक अभिनेत्री, एक सून म्हणून पाठिंबा दिला. लोकांना त्या माझ्या सासूबाई आहेत का आई आहेत हेच कळत नव्हतं, एवढं आमच्या दोघींचं बॉन्डिंग होतं. आणि याचं श्रेय मी सगळ्या माझ्या सासू सासऱ्यांना देते, कारण नवराही माझा याच क्षेत्रात होता, त्यांना कौतुक होतं, पण सासू सासऱ्यांनी आपल्याला जपणं हे फार महत्वाचं आहे आणि ते माझ्या सासू सासऱ्यांनी केलं. माझ्या सासूबाई शेवटचे 10 वर्ष अल्झायमर्स पेशंट होत्या, पण मला माझ्या कर्तव्यात कुठेही तिथे कसूर करू द्यायची नव्हती. मी माझ्या शूटिंग सगळं सांभाळून सासूबाईंना पाहिलं, 10 वर्ष त्यांची सेवा केली आणि आज मला समाधान आहे की मी माझ्या सासूबाईंची सेवा केली. कुठेही गिल्टी नाही वाटत आता की अशी स्त्री माझ्या आयुष्यात आली जी मैत्रीण म्हणून आली. तेव्हा मला स्त्रियांना एवढंच सांगावं असं वाटतं, किती काळ बदलला तरी तुमच्या सुनांना, तुमच्या सासवांना कुठेही अंतर देऊ नका. आपली आई आपल्याला बडबडलेली चालते, मग सासू 2 शब्द बोललेली चालत नाही का, असं मला वाटतं. जसं सून काही बोलले तर सासूला राग येतो, मग तुमची मुलगी काही बोलली तर तुम्हाला राग येत नाही का. तर हे अंतर पुसून टाका, कुठेतरी मैत्रीचं वातावरण निर्माण करा आणि आपल्या जावांना, सुनांना, मुलींना
मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल भरघोस पाठिंबा द्या, सपोर्ट करा, कारण त्यांना पंख फुटले तरच त्या भरारी मांडणार. पण मला मुलींना एवढंच सांगावंसं वाटतं की भरारी मारताना आपली संस्कृती कुठेही विसरू नका, ती लक्ष्मण रेखा कुठेही ओलांडू नका. आपल्या आई वडिलांनी आपल्याला विश्वास दाखवला, आपल्याला जगात सोडलेला आहे शिक्षणासाठी, याचं भान ठेवा. कारण आपण आता वाचतो पेपरमध्ये, बातम्यांमध्ये एवढे किस्से वाचतो की बळी घेतले जात आहेत, मारलं जात आहे. तर तुमचे भाऊ, तुमचे वडील तुम्हाला ज्या विश्वासाने पाठवतायत तो विश्वास सार्थक ठरवा, एवढंच मी सांगेन. एक कथा जाता जाता सांगते की एक मुलगा, आता जसे मला कष्ट कळले आपल्या कृष्ण आईचे, तसंच मला असं वाटतं की एक मुलगा, त्याची आई धुणी भांडी करत होती आणि आपल्या मुलाला वाढवत होती. तिच्या पतीचं निधन झालं, एकच मुलगा, तिने खूप कष्ट करून आपल्या मुलाला वाढलं, म्हणजे अगदी तिच्या हाताला भेगा पडल्या होत्या. आणि मुलगा जेव्हा मोठा झाला त्याला आपल्या आईच्या या कामाची लाज वाटायला लागली. जेव्हा तो एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेला तेव्हा तिथला बॉसही मनाने संवेदनशील होता. त्यांनी त्याच्या घराची चौकशी केली तर मुलांनी सगळं छान छान सांगितलं, मी असं शिक्षण केलं, मी तसं शिक्षण केलं, मी ही डिग्री मिळवली, मी ती डिग्री मिळवली. पण आईबद्दल विचारल्यावर त्याला ती लाज वाटत होती. तो आईबद्दल सांगताना थोडा कतरत होता. बॉसच्या लक्षात हा प्रकार आला. तो म्हणाला, आज तू घरी जा, तुझ्या आईचे हात तू तुझ्या हाताने धुवायचे आणि उद्या मग माझ्याकडे यायचं, मग मी तुला इंटरव्ह्यू पास करतोय का म्हणजे घेतोय का नाही हे मी उद्या सांगेन. तो मुलगा गेला. आता त्याला काही कळे ना आपल्या बॉसने आईचे हात धुवायला का सांगितले. जेव्हा त्यांनी वॉश बेसिन खाली आपल्या आईचे हात धुवायला लागला तेव्हा त्या हाताला भेगा पडलेल्या, रक्त येत असलेलं त्याच्या हाताला लागलं आणि त्याच्या डोळ्यात घळाघळा पाणी व्हायला लागलं की ज्या आईची मला लाज वाटत होती त्या आईने माझ्यासाठी एवढे कष्ट काढलेत. आणि दुसऱ्या दिवशी तो बॉसकडे गेला आणि बॉसच्या अगदी साष्टांग नमस्कार घालून म्हणाला की दादा, तुम्ही मला पुन्हा सर या माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. मी माझ्या आईचे कष्ट विसरलो होतो, पण आज तुमच्यामुळे मला जाणीव झाली. अशी मुलं असतात, त्यांना खरंच आपल्या आईवडिलांची जाणीव जे विसरत नाहीत त्यांना आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. देवाचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असतो, जसा भाऊसाहेब तुमच्या सगळ्या फॅमिलीच्या पाठीशी आहे. आज तुम्हा सगळ्या फॅमिलीला, तुमच्या आईला उदंड आरोग्य, चांगलं आरोग्य लाभू दे, जे काय आयुष्य मिळेल ते उत्तम आरोग्य लाभू दे, एवढी मी परमेश्वराच्या प्रार्थना करते. आणि भाऊसाहेब तुमच्या सगळ्या भावंडांना परमेश्वराने सतत यशस्वी करो, तुमचे पाय असेच जमिनीवर राहो, तुम्हाला आपल्या मातीची ओढ अशीच लागून राहो, अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि माझे 2 शब्द संपवते. जाता जाता माहेरच्या साडीच्या 2 लाईन म्हणते, फक्त उठून जाऊ नका, शेवट आलेला आहे. हळद लागली खुलली मेहंदी, कानी बुगडी नथनी बिंदी, बोहल्यावरी नवी नवरी ही बावरली थोडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.